तर त्याच्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल? मी जर ओल कॅरोसेलचे सर्व जर हे लावले इथे थीम्स वगैरे आपल्याकडे कुठे गेला तो लावलेला गरज नाहीये. ठीक आहे, जर क्लास लावले आपण फक्त क्लासच यूज करायचा ना, दुसरं काही नाही ना? हॅलो, हा सर, आवाज येतो ना? तर इथे कार्ड आपला इथे जर मी टाकला तर ते प्रत्येक मधल्या गोष्टीला पकडेल, तो कॅच करेल. येस सर. ठीक आहे, हे बघा, आणि तो डिस्टर्ब पण झाला. त्यासाठी आपल्याला त्याच्या आधी काय करावं लागेल? हे राहू दे तू इथं. त्याच्या आधी एक ड्यू बनावं लागेल सर. ड्यू बनवावं लागेल आपल्याला एक. तर मी एक आयडी ने चालू करतो. आपल्याला आयडी पण लागेल. यूज बाहेर आपला ड्यू इथे पेस्ट करून टाकला. क्लास टाकले, हे दोन क्लास. येस. ठीक आहे, आता चेक करू काय होईल ते. डिस्टर्ब झाला तो आणि तो वरती पण गेला. येस. तर आता मला काय करावं लागेल? एक विड्थ द्यावं लागेल त्याला, वरच्या ह्याला काय तर इथे. तर मी इथे एक आयडी घेतो आधी. डिझाईनचा आहे ना, डिझाइन कार्ड. ओके, आयडी कॉपी केला, हॅश किती टाकू इथे? सर विड्थ द्यावं लागेल त्याची. 900 पर्यंत टाकलं तरी चालून जाईल आपल्याला ते. हा, की त्या कार्डची जेवढी विड्थ होती तेवढीच. नाही, त्याला थोडस स्पेस लागेल ना मूव्ह होण्यासाठी. 800. 900 पर्यंत देऊ आपण. येस. विड्थ द्यायची त्याला आपण, आणि तो आता सेंटर जाईल त्याचा निघून. ठीक आहे, आला. आणि मला काय करावं लागेल तिथे? मार्जिन 0 ऑटो. ओके, सेंटर मध्ये आला. येस. ठीक आहे, आता मला इथे येऊन चेक करावं लागेल. ते आपण काल इथे टाकले होते 2 क्लायंट वाला टाकला होता इथे वाटतं. येस सर. त्याला आपण मी जर आता इथेच हा यूज केला तर बघा आता काय प्रॉब्लेम होईल. कारण ओलचा लागतोय, त्याची हायरकी जास्त लागते. इथं माझ्याजवळ आहे आयडी. ठीक आहे, कंट्रोल पी, आणि इथे मला किती पाहिजे? एकच पाहिजे. तरी वर्क नाही करणार आहे आता. का? कारण तर इथं आपण जे प्लगइन वापरलं त्या प्लगइन मध्ये त्याच्या स्पेसिफिसिटी इथं जास्त घेणार आहे. तो इथं आयडीची पण तो ओव्हरराईड करून टाकतो. तिथे कोणता तर आयडी तिथे हे असेल त्यांचा.
तर इथला पण आपल्याला ओल कॅरोसेल काढून इथं आपल्याला स्वतःचा आयडिया टाकावा लागेल, त्यावेळेस ती वर्क करेल. ओके, ते टाकून चेक करू आपण ह्याला. आणि तिथे 1च आहे. तर त्या आपण आता त्या याला डिवला जो नवीन डिव घेतला त्याला 900 मीठ दिली आणि त्याच्या आतमधला जो इन्फो कार्ड आहे 700 आहे ना. हा 740 आहे. हम्म. त्याच्यामुळे ते दोन नाही नाही पार्ट नाही, येईल चेक करू आपण, त्याला काढू आपण. असा तो विड्थ काढू आपण. ठीक आहे, आधी चेक करू आपला वरचा आधी ओल कॅरोसेल कुठे आहे आपला, चेक करू ते. तिथे आपल्याला काय तर दुसरा टाकून द्यावा लागेल. टाकला होता होते आपण इथेच होत ना, आता कुठे तर इथे आहे ना. तर इथे एक आयडी टाकू आपण. ठीक आहे, आला. आणि वरचा पण आपला डिस्टर्ब झाला नसेल. ठीक आहे, आता मी जर वरचा आता इथे चेक करा, मी ॲज इट इज ठेवलं तर तो खालचा डिस्टर्ब वरचा राहील इथेच. त्यामुळे मी ठेवला. ठीक आहे वरचा ॲज इट इज. आणि इथे आला आपला कार्ड. थोडा हा कटला. ठीक आहे, पण त्याचे चेक करू काय करायचं आहे ते, चेक करू पण चेक करू आपण त्याला. गेला आपला कार्ड. हा 740 आणि आउटर कुठे गेला आपला, हा 900. ठीक आहे, मार्जिन 0 ऑटो केल्यानं तो सेंटरला आला. ठीक आहे. येस. ह्याला मला जर घ्यायचं आहे तर ह्याला मला मार्जिन टॉप द्यावा लागेल काय तर. कार्डला त्याशिवाय नाही होणार वर्क. ठीक आहे, मार्जिन मला टॉप नाही. ठीक आहे, इझी होऊन चाललंय 42. 40. ठीक आहे, ठीक आहे. आता इथे एकच आलाय कार्ड. आपल्याला किती पाहिजे तो, ऍटलिस्ट 2 तर पाहिजेत ना तिथे. हा सर. गेला तो आपला इथे. ठीक आहे, ठीक आहे, 2 आले. आता ही CSS कुठली घेतली त्यांनी,
वरची नाही, जे आपण तिला इथं वरचीच लागणार आहे आपल्याला. येस पण तिथं आपण काय करू, आपण CSS पण दिली, त्या CSS ला तिथे पण आयडी टाकून देऊ आणि तोच खाली घेऊ. ठीक आहे, जस्ट नंबर किती लावते होतो इथे आहे ना. तर आपला काय होता तो आयडी, ओल्ड टीम. ओल्ड टीम इथे टाकला, नाही गेला का. चेक करू, तर ह्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, हे ॲज इट इज राहील. आता खालचा डिफरंट होऊन जाईल. आपण कोणता टाकला होता तो, बाय डिफॉल्ट ग्रीन थीम होती बघा आपल्याकडे, तिची घेतली त्यांनी. तर त्यासाठी आपल्याला ह्याला पण करायचं आहे. तर ह्याचाच आयडी जर तिथंच ठेवला तर कॉमन करून आपल्याला 30 लागणार आहे ना CSS. हा सर. नेक्स्ट टाइमला आपल्याला इथे चेंजेस करावं लागेल खाली येताना, कारण खाली दुसरे डॉट्स वेगळे दिसले तिथं ब्लॅक, त्यामुळे आपल्याला त्याची चेंज करावंच लागेल. आपला आता नेक्स्ट वाला कार्ड आयडी आहे ना. ठीक आहे, इथे टाकला आपण आयडी. चेक करू आता आपण. ब्लॅक हे लागला नाही, कारण काय त्याला काय करावं लागेल, विड्थ 150, बॅकग्राउंड कलर पिंक होता ना, 0 ऑटो, ओके. काढू आपण आणि हा पण इथेच टाकून देऊ, काम म्हणजे घेतला. आणि बाकीचे दोन्ही कॉमनच ठेवून देऊ आणि नेक्स्ट त्याला आयडी वाला लावून चेक करू. ठीक आहे. म्हणजे इथे जास्त कोडचं हे नको. ठीक आहे, येऊन गेला इथे. वरचा पण आपला ॲज इट इज राहील. ओके.
आणि तिथे फक्त सिबलिंगचा उपयोग करून तिथं हे केला होता ती एवढ्यासाठी आपण इथं लावत होतो, पण ती आयडी इथं गरज नाही पडणार. 2 ठिकाणी कॉमन आहे, तर थर्ड ठिकाणी इथं आपल्याला त्याचा आयडीचा उपयोग करून इथं लावून टाकू दुसरी. येस सर. ओके, तर ऑर्डर झाला आपला. नेक्स्ट काय याच्यामध्ये आपला हा कार्ड झाला, याची पण काही गरज नाही. नेक्स्ट इथे पण येऊन गेला बघा ते. ठीक आहे. येस. कारण त्याला कोणती लागली होता बाय डिफॉल्ट, ओलवाली लागली. इथं आपण त्याला काल ऍड करून ठेवलं होतं का. ऑल थीम दिली होती. हा, ऑल परत ऑल थीम. ती कालची लागून गेली, म्हणजे ती लागली त्याला. इथं आपल्याकडे आहे क्लायंट ओल, ऍड केला होता आपण इथे फक्त. आणि इथं 1000 ला पण करून टाका आणि हे बाकीचे रिस्पॉन्सिव्हला उपयोग येतील. कारण 900 आहे ना, 1000 पर्यंत घेतली आपण ती, त्यानं 1 टाकली इथे. ठीक आहे. आणि क्लायंट वाली पण काढू बोल. ठीक आहे, हे पण झाली आपली. याला फक्त आता विड्थ द्यायची आपल्याला. आणि हे काढून टाकायचं. आलं ना लक्षात, कारण आपण काल भरपूर कोड करून ठेवला होता. येस सर. आणि आता मी इथं 5 आहेत, आता मी तर 6 जर केलं तर ते निघून जाईल बघा. का निघून गेला होतो, कारण साई दिसत आहेत सर. हा साई दिसत आहेत. एखादी इमेज जर आपली वाढले, अरे सॉरी, एखादी जर इथे वाढवली आपण, घेऊन जाईल ते. ठीक, 6 आली. ते आपण क्रॉप व्यवस्थित केले नाहीत, त्यामुळे इमेजेस कमी जास्त आले. ठीक आहे, आपण ह्याला विड्थ सेंटरला घेऊ थोडस. इथे माझ्याकडे काय इथे क्लायंट इमेजेस आहे बघा. हो, शक्यतो CSS द्यायचीच नाही आयडीने. जिथं आपल्याला गरज पडेल तिथं वरच्या आपण काढून टाकू, तशी क्लासने देऊ. ठीक आहे, क्लायंट इमेजेस दिलेलं होतं आपण काल. गरज नाही, आपण ते कॅरोसेलसाठी करायची गरज नाही पडणार इथे. आपण त्याला आता एखादी हाईट द्यावं लागेल, ते इमेजेस थोड्याशा खालीवर दिसतील. आले का ते सेंटरला? हो सर. सेंटरलाच आहेत, फक्त इमेजेस आपण व्यवस्थित क्रॉप केले नाही काल. हाईट देऊ, थोडस व्यवस्थित दिसतील थोडं. तर 100-150 देऊन टाकू. ठीक.
इकडे इमेजेस करून घ्या पुढल्या वेळेस तुम्ही crop व्यवस्थित. हो हो ठीक आहे. याच्यामध्ये इथं वरती व्हाईट स्पेस थोडा आहे, याच्यामध्ये नाहीच आहे. याचे वेगळं काहीतरी असू शकते, इथं पण नाहीये. ठीक आहे, इथं वेगळी आहे. हे झालं. आता आपल्याला हे करायचं ना, बॅकग्राऊंड कलर काय हो त्याचा? ट्रान्सपरंट येईल ना. ट्रान्सपरंटच्या ऐवजी आपण त्याला सध्याला राहू देऊ. जो आपल्या ते आणि ठीक आहे, हाच आहे ना. FF7D बॅकग्राऊंड कलर का? FF7D 8C. एक मिनिट हा. आपण आयडी घेतो, इथे ठेवला. FF7D. सर क्लायंट बोलला ना, त्याला वेगळा आहे सर. नाही त्याचा म्हणत नाही मी, ह्याचा ठीक आहे. 212021 2120. अजून नेक्स्ट कोणता आहे? 21. 21 आहे का? इथे हॅश कोणता कलर सांगितला? बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला कलर नाही ना सर त्याला. नाही का? ठीक आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या आतला कलर सांगितलाय काय? ओके, हा डॉटचा कलर सांगितलाय. ठीक आहे. आता डॉटला आपण इथून आणायचं ना आपल्याला डॉट्स अजून इन्स्पेक्ट करून. नाही याची गरज नाही सर. बॅकग्राऊंड काढू आपण नंतर. बॅकग्राऊंड आहेच नाही. ठीक आहे. इथे माझ्याकडे आहे रेडियस दिलेली, ती काढावं लागेल मला. सर्वच गोष्टी करावं लागतील ते. ओके, इथे दिली होती बघा मी. हा सर. लागतील आपल्याला. ठीक आहे, कॉपी केले आपण. आणि नेक्स्ट आपल्या इथे आलो पेस्ट. आणि मला ओलच्या क्लायंट ओलला पाहिजे त्या. Ctrl V. आणि बॅकग्राऊंड कलर काय त्याचा मला आता सांगितलेला? तो ऍक्टिव्ह वरती आहे का? ऍक्टिव्ह वरती कोणता आहे सांगा मला तिथं आधी. ऍक्टिव्ह वरती सर 212021 आहे. 212021. ओके. आणि बॉर्डर नॉर्मल सर 949294. बॉर्डर झिरोज करायची आहे त्याची आपल्याला. ठीक आहे. नॉर्मल काय त्याची? नॉर्मल आहे 949294. 949294. ओके. बॉर्डर नाही. ठीक आहे. सर बॉर्डर नन करावं लागेल का? इथं रेडियस करायला लागेल ना. बाय डिफॉल्ट ठेवू आपण. ठीक आहे, आपण 50%. नाही रेडियस नाही सर, हेच स्क्वेअर आहे ते. स्क्वेअर आहेत का हे आहेत ते? चेक केलं का? स्क्वेअर आहेत. स्क्वेअरच आहेत का ते? हो.
मग ठीक आहे, राहू द्या. आणि ऍक्टिव्ह वरती पण बॉर्डर कशी आहे? सर बॉर्डर आहेच नाही दोन्ही याला. नाही आहे का? नाही, म्हणून म्हटलं बॉर्डर नन करून काढूनच घ्या सर, बॉर्डरची गरजच नाही. ठीक आहे, चेक करू. व्हाईट व्हाईट बॉर्डर लागली आहे ना सर, गरजच नाही. नेक्स्ट काय राहिला मला? हा बॅकग्राऊंड कलर. तिचा बॅकग्राऊंड कलर रिमूव्ह करा सर. कुठला काढला आपण तो? का घेतोय तो? तो वरची पकडायला ठीक आहे, टाकू. ठीक आहे. आता Yes. बॅकग्राऊंड कलर आपल्याला हा काढायचा आहे. स्पेसिफिसिटी कसं काय पडते तो? खालच्या याची घेते का? चेक करायला लागेल मला. इथं घेते तो. हा सर. ठीक आहे. थीम सेम तर आहे, का भेटला नाही असं? ह्याची गरज नाही आपल्याला इथे. या उगाच टाकून दिलेल्या गोष्टी आपण. ठीक आहे. आता हे थोडीशी इमेज आपण क्रॉप व्यवस्थित केल्या नाही म्हणून हे येत नाहीत. येस. नेक्स्ट काय आहे आपला आता? हा झाला. हा कार्ड. कंटेनर एमडी मध्ये आहे ना? हा सर, कंटेनर. येस सर. खूप वेळ घेणार आहे हे. त्यानंतर काय हो माझा? नेक्स्ट काय घ्यावं लागेल? सर एक ड्यू घ्यावं लागेल सर. हा. आणि सर याच्यामध्ये टाकू शकतो आपण डायरेक्ट कॉल 4 मध्ये. नेक्स्ट आता आपल्याला ठीक आहे.
न्यू पोस्ट नावाने करू आपण. डॉट न्यू पोस्ट. ओके. त्या आधी बॅकग्राऊंड कलर वगैरे टाकून घेऊ. हा. कॉपी केला क्लास. ठीक आहे. ठीक आहे. पॅडिंग सांगा त्याची मला आधी. चेक केली हो कोणी. 47 पिक्सल टॉप. 47 पिक्सल. ओके. बॉटम 50 पिक्सल. कलर आहे F7 F3 F7. बॅकग्राऊंड कलर F7 F3 F7. हा. F7. ही मला पोस्ट करायची आहे. काउंट सेक्शनच्या नंतर आहे का. इथं वोलचा पण टाकला नाही का आपण. क्लायंटला टाकला नाही. क्लायंट हाईट सांगा बरं टेम्पररी किती आहे. 100 VH आहे का तिथं. 660 पिक्सल. 860 आहे का. 660. 660. 660. 660 पिक्सल. ओके. आता दुसरं कोण सांगितलं. आवाज थोडा वेगळा वाटला. कोण आहे. रुपेश आणि नाही sir, मी सांगितलं दीपक. दीपक. आवाज ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बनवायचे कार्ड्स. कार्ड्स मध्ये आता 1 बाय 1. ठीक आहे. त्याची कार्डची हाईट सांगा मला. मेजर केली का पण. सर पर्टिक्युलर कार्डची इथे इमेज आहे सर मधात. नाही तसं म्हणणार गेलं मी. विड्थ आणि हाईट म्हणतो असं. 380. हे असं आहे ना. इथनं चेक करायची. वरचं आहे ना. याला काउंट करून घ्या थोडस. सध्या परत हे आपण ठेवा असं. एकाच ह्याच्यामध्ये येणार आहे ना. हा सर. आणि बॉर्डर ठेवू आपण टेम्पररी. नंतर काढून टाकू. 570. ठीक आहे. 565. 65. 375 आणि 375. 375 आणि 665. 75 पिक्सल. हाईट किती. 600 560 आहे सर. 65. ओके. आणि टेम्पररी पण त्याला बॉर्डर देऊ सध्याला. वर्क करण्यापुरता आपला 0.3 पिक्सल सॉलिड वाला देऊ. ओके. ठीक आहे.
आपला इथे नंतर आपण काढून टाकू ते. तर नेक्स्ट काय हवं माझ्याकडे तिथे आयकॉन कशाचा आहे चिकटला जावाचा दिसतोय. टॅग आहे सर. टॅग आहे टॅग 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 डेट आणि हा कशाचा आहे चॅट. चॅट. चार्टचा आहे. चॅट मध्ये टाकतोय. केला कॉपी. ठीक आहे. हा बाकीचे 2 टाका. मी इथे घेतो एवढे. ठीक आहे. आपल्याला असं टाकून नाही चालणार इथं आता. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला थोडे विचार करावा लागेल इथे. एक स्पॅन घेऊ त्यामध्ये आय आणि हा टेक्स्ट म्हणजे एका लाईनीत येऊन जातील आपल्याला. ठीक आहे. येस सर. जावा आणि काय होता झालं. PHP होता का. बाकी मेसेज मध्ये टाकलाय सर. टाकलेत का. Yes. ठीक आहे. तर हे मला 3 टाइम्स टाकायचे. ओके. आले. एक टाकू आपण. कॅलेंडर सेंटर. 2 टॅगच्या नंतर तो कॅलेंडर आहे ना सेकंड वाला. येस सर. ओके टाकलं वाटतं मला. तर नाव काय होते दुसरे. जून. जून 10, 2018. 2018 कोणती डेट देतात काही फरक नाही पडणार आहे. आणि हा कोणता होता. कमेंट आणि त्याच्यानंतर 1 आहे. कमेंट. झिरो 1 आहे का नुसतं 1 आहे. पण नाही आहे नुसतं 1 आहे फक्त. ठीक आहे. हे आले आपले. आता त्याची थोडं स्पेस. मला स्पेसिंग आणि मला फॉन्ट साईज फॉन्ट वेट हे सांगा आणि थोडं आपण 10 पिक्सेल त्याला हे देऊ पॅडिंग देऊ. ती येऊन जाईल ते आपल्याला ऑटोमॅटिक. ठीक आहे. नंतर एक्झॅक्ट मेजर करून त्याला देऊन टाकू. सर 12 पिक्सल आहे. ओके 12 पिक्सेल आहे सगळ्यांनाच. हा सर. फॅन सगळ्यांनाच. डिस्प्ले इनलाइन हेडिंग 3 पिक्सेल. ओके. फॉन्ट साइज काय किती आहे मला. बोल्ड. बोल्ड फॉन्ट वेट
कलर आहे हो. 969890. एक सेकंड. कलर आहे 96 9890. 90. सर्वांचा कलर सेम आहे का? हा सर. नाही तो आयकॉनचे वेगळे आहेत ना Black कलर. आयकॉनचं तो आहे सर 313431. थ्री वन 3431. 313431. 31. हे आले आपले. हॅलो हम्म सर, आयकॉनला पण थोडी पॅडिंग लागेल सर. आयकॉनला पण लागेल. आता मी इथली काढून टाकतो सध्याला. आणि मला सॉरी तर त्याला फक्त एरियाला तर पॅडिंग लेस हा ला. एक सेकंड. स्पॅनला पण टाकू. असं का होते? ठीक आहे. आता मला कसं करायचं माहिती आहे का? आता पेन आणि इथनं आपण इथे मेजर केली का? येस सर, 12 पिक्सल आहे. 12 आहे ना हे? येस सर. आणि ही पण असेल तेवढीच. ठीक आहे. सारखी देते. म्हणजे आपण 10 दिलेली बरोबर होती. 10 कॉमन होता सर. कॉमनच लागणार आहे तिथे. ठीक आहे. सर पण ती लेफ्ट राईट दोन्ही लागत आहे ना? हा काढून तसं नाही करता येणार आता ह्याला लेफ्ट. तर पूर्ण चारही प्रॉपर्टी लिहून टाका. एक मिनिट नाही तसं नाही टाकायचं. आपण इथं टाकूया. ठीक आहे. पॅडिंग 12 पिक्सल. ओके. आणि फर्स्ट चाइल्डचा उपयोग करून तो फर्स्ट वाल्याला देऊन टाकू. ठीक आहे. आले ना सर बरोबर. आणि आयकॉन आणि ते याच्यात टेक्स्ट मध्ये पण आहे त्याच्यात पाहिजे. किती आहे आयकॉन? सर जास्त नाही सर ते 5 पिक्सल. 5 पिक्सल. ओके. पण आली नाही. सर ते आयकॉनलाच घेतले त्यांनी. आयकॉनला राईट द्या सर, चालेल. लेफ्टच्या जागी राईट द्या. लेफ्ट हा राईट. GST. येस सर, झालं. आता आपली कॉमन झाली 10. ही पण झाली. ठीक आहे. नेक्स्ट त्याला आपण मेजर करून लास्टचा करून उपयोग करून तिकडे घेऊन टाकू. तर इमेज कुठे आहे चेक केली का तुम्ही? टाइम कंझ्युमिंग आहे टास्क थोडा. भेटली का कुठे? एक जरी भेटली तरी खूप झालं. सर लेअर 164. 164. टॉपलाच आहे. टॉप मधून थोडासा खाली आला तर थोडा वर. 168 झाला. 66. हा 164. सर ती राऊंडेड इमेज पण त्यासोबतच आहे. हा गोळ झाला ना. हे असं नाही यायला पाहिजे. हे राऊंडेड इमेज निघते का कुठं चेक केली का? नाही तिथेच आहे सर. तिथेच आहे का? हा ठीक आहे. आपला टाइम चाललाय. आपण सध्याला तात्पुरतं टाकून उद्या आपण एक डमी इमेज घेऊ आणि त्याच्यावरती दुसरी वाली ही इमेज अशी बसून टाकू. ठीक आहे.
काय नाव दिलं होतं आपण याला? कोणता सेक्शन दिला होता? पोस्ट न्यू पोस्ट. पोस्ट इमेज 1. आधी एक काय पाहिजे मला? दिव. ड्यू. बरोबर बसली येऊन तिथे. नाही सर, वीड थोडीशी बाहेर झाली. बाहेर चालली. नाही आपण ते ठीक आहे. चेक करू आपण इथे टाकू. इमेजला किती विड्थ होती ते सांगा. प्रॉपर टाकून देऊ आधी. तेवढीच असेल ना वरती जेवढी आहे 375 असेल. येस सर. हा सर. 375. ओके. देण्याचं कारण काय, नंतर इमेज आपली फाटत नाही. आणि हा हाईट किती इमेज येतील का? सर 409, 410. हा, 410. काही वेळेस डायनामिक येत असतात तिथं हाईट वगैरे. 410. तर त्यामुळे आपण हे टाकून देऊ आणि त्यांना त्याच रिझोल्युशनची टाकायला लावतात ते. त्याला टाका लागेल सर ऑब्जेक्ट फिट कव्हर. आपल्याला ऑब्जेक्ट फिट कव्हर कशाला टाकतो आपण? तेच पोस्ट इमेज मध्ये. इमेजला टाकायची. किती यायची? 100%. हाईट 100%. ऑब्जेक्ट कव्हर. इमेज थोडीशी इथं वाईट आली आहे ते त्यामुळं. सर बहुतेक ते कट करताना हा बरोबर. ते क्रॉप मध्ये झालाय. हा हा. ठीक आहे. ऑब्जेक्ट फिट कव्हर आपला व्यवस्थित बसला इथे. ठीक आहे. ते आपण उद्या डमीची इमेज घेऊ एक. Yes. आणि नेक्स्ट काय आता आपली ते हेडिंग आणि HR आणि पॅराग्राफ. HR नाही करू आपण, HR ने नको आता. ठीक आहे. ते आपण आफ्टर बिफोरचा उपयोग करून करू. HR ने आता कोणी वापरतच नाही शक्यतो, कारण डेव्हलपरला ते खूप त्रास होतात HR चे. एमटी ड्यू किंवा काही जण असं काय करतात माहिती आहे का? लक्षात ठेवा पुढल्या वेळेस. ही लिस्ट बनवली आणि ते आपला कोड नाही का तो नॉन ब्रेकिंग अँड NBSP. नॉन ब्रेकिंग स्पेस हा वाला असं टाकतात ते. फर्स्ट ला एमटी ठेवायचं असेल की, आणि मग तुमचा दुसरा एल ला टाकतात ते. मग त्याच्यामध्ये टेक्स्ट असतो. डेव्हलप करताना खूप त्रास देतो. तुम्ही ज्यावेळेस अँग्युलर पण करताना ना, त्यावेळेस डायनामिक काही गोष्टी आणताना हे त्रास होत जातो. शक्यतो एमटीड्यू आणि असा ठेवायचा नाही. आता आमचे जुने डेव्हलपरनी खूप ठिकाणी ठेवले असं प्रोजेक्ट मध्ये.
मी कशावरून सांगत होतो तुम्हाला हे? HR. हा HR वरून सांगत होतो. ठीक आहे. तर ते HR पण त्यांना आणायचं म्हणलं तर ते ठेवावंच लागतं. मग त्यामुळं अशा गोष्टी शक्यतो इकडूनच ठेवायच्या. ठीक आहे. मला काय घ्यावं लागेल होतं नेक्स्ट तिथे? ठीक आहे, एवढा तर कव्हर करू आपण, आफ्टर नंतर करू. H4 H4 आणि पॅराग्राफ. आणि याची CSS वगैरे नंतर Bold. चेक करू. 12.1 पिक्सल 01 पिक्सल. इथे वरती जे दिले ते सगळे अप्पर तर तो पिक्सल पॉइंट मध्ये पण येतो का? हा येत आहे ना. का हो? नाही सर, दादा पहिल्यांदा कुठं बघितलं? आता सर जो टेक्स्ट हेडिंग जे सिलेक्ट केलं ना त्याच्यात हा 0.01 पिक्सल होता तो. हा ठीक आहे, ते असते. नेक्स्ट काय आता आपला पॅरेग्राफ. तुम्ही ज्यावेळेस आपला बुस्टअपची क्लास वापरताल ना, त्यावेळेस मार्जिन टॉप असं टाकताना 1, तर हे 1चा ते पॉइंट मध्ये असतं ती मार्जिन त्याची. ज्यावेळेस तुम्ही 3 घेताल ते 1.5 असं येते त्याची. ते नंतर येऊन जाईल तुम्हाला लक्षात. ते नेक्स्ट माझा पॅरेग्राफ. कॉपी. ठीक आहे, हे आले आपले इथेच. थांबायचं का मग करायच्या पुढे? कारण आता तुमचा क्लास चालू आहे. Class आहे. क्लास आहे. 15